स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज डेली डिश मध्ये. कशा आहात तुम्ही मंडळी? आशा करते तुम्ही सर्वजण ठीक असाल, सुरक्षित असाल, आनंदी असाल. आम्हीही ठीक आहोत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पॅरेंट्स डे निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि ईश्वर तुम्हाला नेहमी सत्पर बनवून तुमच्या मुलाबाळांवरती व्यवस्थित संस्कार घडले जावोत आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या तुमच्या मुलांद्वारे त्या पूर्ण हो, हीच आमची सदिच्छा आहे. आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हाला पॅरेंट्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. तर चला, त्या निमित्ताने आपण आज एक स्वीट डिश बघूया. तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड रोल. त्यासाठी लागणारे साहित्य: इथे मी क्रीम घेतलेली आहे, अमूलची फ्रेश क्रीम. इथे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, बदाम आणि थोडेसे पिस्ता. याला मी कोर्स असं थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि ते ग्राइंड करून घेतलेले आहे. इथे थोडीशी मिल्क पावडर आहे, इथे कस्टर्ड पावडर आहे, इथे आपली पिठी साखर आहे आणि इथे ब्रेड आहे. इथे दूध आहे, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी. तर हे माझं फुल फॅट दूध नाही आहे, त्याच्यासाठी मी इथे मिल्क पावडर याच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून आपल्या दुधाला व्यवस्थित असा गाढपणा येईल. तर आपली बनवायची आहे. तर आपण सर्वप्रथम इथे दूध बॉईल करायला ठेवूया. 1 लिटर दूध घेतलेलं आहे ऑलरेडी. आता मी गॅस ऑन करते आणि दूध आपलं बॉईल करायला ठेवत आहे. पाहू शकता आपलं दूध बॉईल होत आहे. तोपर्यंत आपण इथे मध्ये मी थोडंसं दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही कस्टर्ड पावडर टाकून घेऊया. आणि हाफ स्पून मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. व्यवस्थित आपल्याला विरघळवायची आहे दुधामध्ये. दूध गरम होत आहे. आपल्याला ही मिल्क पावडर याच्यामध्ये टाकायची आहे दुधामध्ये, जेणेकरून आपल्या दुधाला जरा व्यवस्थित घट्टपणा येईल. 2 टेबलस्पून होती ही मिल्क पावडर. तुमचं जर तुम्ही घेतलेलं दूध जर अगर फुल फॅट असेल तर तुम्ही मिल्क पावडरचा उपयोग करू नका. पण आमचं हे साधं दूध आहे, त्याच्यासाठी मी ते मिल्क पावडरचा उपयोग करते. आपल्या दुधाला आता उकळी येत आहे, पाहू शकता. आपल्या दुधाला आता हळूहळू उकळी येत आहे. तर आपल्याला आता हे कस्टर्ड पावडर याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ढवळत राहायचं आहे. एका हाताने हे पोर करायचं आहे आणि एका हाताने इथे आपल्याला चम्मचनी इथे ढवळत राहायचं आहे, नाहीतर आपलं खाली हे लागू शकतं. पाहू शकता आपलं दूध अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, रबडी सारखं. पण दुधामध्ये साखर टाकली नव्हती. आपल्या कस्टर्ड पावडर मध्ये थोडीशी साखर असते, साखरेचं प्रमाण असतं, तरी मी इथे थोडीशी साखर टाकत आहे. जास्त मी गोड करत नाहीये, तर इथे मी थोडीशी साखर टाकत आहे. 1 आणि हाफ स्पून टाकत आहे. पिठी साखर आहे ही, मी मिक्सरला लावून घेतली होती. तर इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आपली ही रबडी तयार झालेली आहे. आता ही आपल्याला थंड करायची आहे. तोपर्यंत आपण याची पद्धत बघूया. हे व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. तर याचे मी पूर्ण एजेस कापून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता हे थोडेसे पसरवट करायचे आहे. तर इथे मी लाटण्याच्या साहाय्याने हे जरा लाटून घेत आहे, जेणेकरून आपली ही क्रीम याच्यामध्ये भरताना आपल्याला भरता येईल आणि व्यवस्थित हे रोल होतील. तर इथे या प्रकारे मी सगळे लाटून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. आपल्या फ्रेश क्रीम मध्ये आपल्याला थोडीशी इथे अर्धा चम्मच साखर टाकायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आणि आता ही फ्रेश क्रीम आपल्याला याच्यावर लावायची आहे. इथे पहा मी सगळे लाटून घेतलेले आहे. तर आपल्याला आता याच्यावर हे पसरवायचे आहे व्यवस्थित, चारी बाजूला व्यवस्थित आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. आणि आता हे जो ड्रायफ्रूटचा आपण क्रश करून ठेवले होते, हे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये भरायचे आहे. मी आधी पहिल्यांदा हे रोस्ट केले होते आणि त्याच्यानंतर मग हे मिक्सरला लावले होते. आता हे आपल्याला व्यवस्थित असे रोल करायचे आहे. जर का तुमचे रोल होत नसतील तर तुम्ही थोडासा इथे पाण्याचा हात लावा, त्याच्याने हे व्यवस्थित चिपकले जातील. आता आपला हा एक रोल बनवून तयार आहे. आता दुसराही रोल मी दाखवते तुम्हाला. पुन्हा ही क्रीम आपल्याला इथे घ्यायची आहे, ही इथे पसरवायची आहे. याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रुट्सचं हे सारण टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, बदाम, काजू, पिस्ता. मी इथे थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे याचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता. अगर तुम्हाला ड्रायफ्रुट्स नाही आवडत असेल तर तुम्ही दुसरी चॉकलेटची फिलिंगही याच्यामध्ये करू शकता. पाहू शकता इथे व्यवस्थित असं आपली क्रीम यावर लावून आपल्याला हे रोल पॅक करायचे आहे. अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे मंडळी, तुम्ही करू शकता घरामध्ये. अगदी काही गोड खायचं क्रेविंग झालं तुमच्या मुलांना किंवा मोठ्यांना तर तुम्ही ही स्वीट डिश बनवून तुमच्या मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी देऊ शकता आणि सगळ्यांची वाह तुम्ही ऐकू शकता. एकदा ह्या पद्धतीने करून पहा, तुमचे घरातले नक्कीच तुम्हाला शाबाशी देतील. मंडळी आपले रोल तयार झालेले आहेत आणि आता मी हे असेंबल करत आहे कस्टर्डनी. इथे पहा आपलं हे कस्टर्ड अजूनही गरम आहे, तर तुम्ही हे चिल्ड करून खाऊ शकता. मला दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथे हे दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यावरती व्यवस्थित असं हे कस्टर्ड तुम्ही पोर करा. वरती हे थोडेसे बदामाचे काप आहे, हे टाकूया आपण. तर मंडळी आपले स्वीट ब्रेड रोल तयार आहे. कसे वाटतात आहे हे तुम्ही चिल्ड करून खा, तुम्हीही खा, तुमच्या घरातल्यांनाही द्या.
मोठ्यांना द्या, छोट्यांना द्या, सगळ्यांना आवडतील. आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही करा, नक्कीच आवडेल, माझी खात्री आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझं फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामलाही मला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन मिळेल. तर आजचा आपला व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.